ओके. पूर्णच्या पूर्ण यामध्ये भाऊन 1,00,000 मंत्र असतात आई. पण मी पूर्णच्या पूर्ण 1,00,000 मंत्र बेगवले. भाऊंना आपल्या सायकलचं तुटले ते स्पूक रडाच होऊन बसलाय. भाई इथे एक तुटलाय आणि हे भाई एक तुटलाय. सरळ निघालो होतो पण नजर थोडी साईडला गेली आणि दिसलं हे आहे का नाही बघण्याजोगं. एक नंबर का नाही इकडे घर भाग विषयी ती घर. हा काय भी बाई राव, काय घर आहे ती भारी भारी इतकी. बावांनो थंडी जी आहे म्हणतात नाही नावच नाही त्याची. थंडी लईच भयंकर थंडी, लई बेकार थंडी आहे. काय करावं काहीच कळलं, लई भयंकर थंडी आहे. ओ बापरे थंडी मरतय काय की माणूस गडी. ही बाबा टेन्सला खालतोय वाऱ्यानं माझा. बाहेर जावं का नाही कोणास ठाऊक. सकाळ सकाळ कुत्र्यानं का नाही इतका ताप दिला नाही. कुत्रं बघतोय साईडला. बाबांना इतकी थंड वाजते का नाही रात्री. याला बोलायचं काम नाही. थंड या नुकताच कॅमेरा चालू केला मी कॅमेरा बाहेर ठेवता काढून. मला होतं माहिती असं होतं म्हणून. हो रात्री 3 वाजता कॅमेरा चालू केला तर बोलायची काही हिंमत झाली नाही माझी. सकाळच्या 5 वाजून 10 मिनिटं चालते या. असं वाटतंय कधी उजडेल मी कधी निघून जाईन. थंड लय भयंकर आहे, लय भयंकर थंड आहे. फक्त भिजायचं ओलच राहिले, फक्त भिजायचं. इतकी थंड आहे का नाही. आणि आज मी गरम कापड घेणार. आज काय बी होते आज गरम कापड घेणार मी. हो बापरे लय थंड आहे भयंकरच. चला उधळायचं बघू आता. आज एखादा हात उठलो पुढं. हा 5:50 व्ह्यू असा काहीतरी. ओके तिथे चार्जिंग लावून ठेवलेलं सामान आहे मी. किती झालं चार्जिंग कोणास ठाऊक बघायला लागेल जाऊन. हर हमारे दोस्तों में छोटी भाई राइडर विश्व साइकिल यात्री स्वागत करता हूँ आपका नए एक और मेरे ब्लॉग में. तो फिलहाल अभी मैं हूँ यहाँ पे. ये कुछ ऐसा सीन है. इस गांव का नाम कल वाले ब्लॉग में मैंने बता दिया है, मेरे याद भी नहीं है. कल रात यहाँ पे रुका था. ये रहे मेरे महादेव जी. और महादेव जी ने मुझे रुकने के लिए भाई कल रात जगह दे दी. थांबलो इथं भावानं मस्त मध्ये आती. पण ही हॉटेलवाला माणूस आहे ना ती म्हणतो तुम्ही थांब नका. मी तुम्हाला परमिशन देऊ शकत नाही. तर मी त्या घरी जाऊन तिथनं परमिशन काढून आणली. मग ह्यानं जाऊन तरी पण तिथे विचारलं थांबून द्यायचं म्हणून. थांबू द्या म्हणला. मग थांबलो मी. आणि परत की रातच्याला काय म्हणला माहिती का माणूस म्हणला की हम आपको सुबह सुबह हमारी तरफ से आपको हम चाय पिला देंगे. चला मग बरं आहे म्हणलं आता काय करायचं ना. होईला नाही करू चाललं लागतं या. आणि ती सिटी आहे ना आपल्याला ते सिटीत जायला लागतं याला. असं ते सिटीत असं सिटी फिरत जायचं. मला वाटतं तिकडं पण जायला लागत. चला मस्त मग टेंट बिंटावरून निघू जरा पुढं थोडं आता. हर हर महादेव. चला काढू टेंट आता. इथं हवा रात्री पॉवर बँक चार्जिंग लावलं आहे इथं. चार्जिंग लावलं काय नाही झालं कोणास ठाऊक. बघा सामान कसं काढलं आहे सगळं. काय करावं कसं करावं काहीच कळत नाही. काय वेळेस पाक डोकं बंद पडतं. त्याला ह्याला काहीतरी करून आवडतो फटाफट मी आता. क्रीम गोल्डचं राहिलं रात्याला. भूक लागलेली आहे. रात्री पण काय मॅगी होतो. भुगा खातोय भुगा. टाकू द्या तुम्ही मी खातोय.
है, ये यहाँ का स्पेशल टी है। अच्छा, हम लोग सुबह यही पीते हैं। तर भावांनो ही सकाळ सकाळ पिऊया मस्तमध्ये. ब्लॅक टी म्हणते तिकडले बघा जरा, इथे चाय आपली आणि पिऊया. ये अंकल जी की तरफ से, आपकी तरफ से ना ये? आप मराठी या गुजराती? मराठी. गुड, वेरी गुड. घूमते रहो, घूमते रहो. वाह, मस्त है, बहुत अच्छा. चला, अरे महादेव आयंबाच्या नावानं चांगलं बोललं. सकाळ सकाळ निघलो मस्त मध्ये. विषय झाला काल रात्री ज्या माणसानं मला तिथं परमिशन म्हणजे थांबण्यासाठी जरा थोडी किरकिर केली ना, त्याच माणसानं सकाळ सकाळ मस्त 2 कप आपल्याला ब्लॅक टी पाजली आणि मग लावलं. हा, तर भारी वाटतं असं ट्रॅव्हलिंगमध्ये झालं काहीतरी. चला, आज माझा अंदाज आहे की आपण दार्जिलिंगमध्ये पोचून जाईन असा अंदाज आहे माझा. आताशी रील गेली भावांनो, आत्ताशी रील गेली या. अजून रील नव्हती गेली, आत्ताशी रील गेली या. आता एखादं 5 स्टार हॉटेल बघायला लागेल, त्यातमध्ये बसायला लागेल जाऊन व्हिडिओ अपलोड करण्यासाठी. हीच खरी जिंदगी. किती सुंदर दिसतंय का नाही? ही मला सुंदर दिसते कारण मी माझ्या नजरेनं बघतो. या माझी एक बघण्याची वेगळी नजर आहे आणि त्या नजरेला म्हणतात एक टुरिस्ट नजर. अशा काहीतरी नजरेनं बघतो, त्यामुळे मला एकदम भारी वाटतं हे सगळं बघायला. वेगळे कलर, वेगळे घरं, वेगळे डिझाईनची घरं, ते एकदम भारी वाटतंय बघण्यासाठी. वा वा वा. आणि असं रेल्वेचा रोड तर ह्या घरांची शोभा वाढत जाऊन जास्त. दोस्तों मेरे चैनल पे स्ट्राइक आया हुआ है एक, तो इसकी वजह से मैं म्यूज़िक नहीं लगा सकता. अगर कौन सा म्यूज़िक लगाऊंगा तो अगर 1-2 और कॉपीराइट आ जाएंगे ना, तो शायद मेरा चैनल लंबे दिन के लिए मेरे से गायब हो जाएगा. तो उसके लिए मैं म्यूज़िक नहीं लगा रहा हूँ. तर घ्या समजून तुम्ही. आणि व्ह्यू बघा, व्ह्यू एन्जॉय करा. मस्त मध्ये नाश्ता करायला कोण बघायला लागेल. नाश्ता महत्त्वाचा आहे सकाळ सकाळ. नाश्ता विना जिंदगी अधुरी सकाळ सकाळ सगळ्या जणांचीच. बाय कसलं भारी घर आहे आणि फुलं बिलं ठेवती या आणि सापून निघालूया. भगवान काय आहे? अच्छा, हे बघा, हे बाबा यांच्याकडे देवांचा झेंडा आहे. त्या बाई यांचा देव आहे, घोडा आहे, काय आहे ना, यांचं देव आहे सगळं. जेवढं दिसतंय तुम्हाला हे सगळं. आणि हे बघा की सगळ्या घरांपाशी आहे, सगळ्या जेवढे दिसतील तेवढं सगळ्या घरांपाशी तुम्हाला जेवढं दिसतील. तो ये मेरे को काफ़ी अमेजिंग चीज़ लगी कि भाई हर एक घर के बाहर झंडा देखने को मिल रहा है. इतने खूबसूरत से घर है ना भाई, देख के भाई पूरा मन मोहित हो गया भाई. खुशबू तो इतनी अच्छी आ रहा है कि भाई क्या बताओ, एकदम मरवासी तो नहीं. नाश्ता चला, ही बघा सकाळ सकाळचा नजारा. सगळी चायची शेती केली हो, सगळी खाली दिसते ना तुम्हाला खाली. सगळी ही सगळी चाय शेती आहे. इकडे तिकडे सगळी डोंगरावर सगळी चायची शेती केलेली माणसून सगळी. जेवढं दिसतं तेवढं. मेरे पीछे यहाँ पे एक 5 स्टार रिजॉर्ट है और यहाँ एक छोटा सा है. समझ नहीं आ रहा मैं जाऊँ तो जाऊँ कहाँ पे. मुझे वाईफाई की ज़रूरत है. अगर वाईफाई नहीं मिलेगा तो मैं वीडियो नहीं अपलोड कर पाऊँगा. यहाँ पे मैं देखता हूँ वाईफाई मिलेगा क्या मेरे को. चलो यहाँ पे वाईफाई होगा? हैं वाईफाई पूछिए तो. वाईफाई मिलेगा 1 मिनट के लिए? वाईफाई अभी काम नहीं कर रहा है सर वाईफाई का. चलो ठीक है. नाही वाईफाई नाही रे बाबा, वाईफाई नाही. राडा होऊन बसलेला मोठा. काय करावं काय नाही समजा ना. आता मी स्पीड टेस्ट करतो या. त्यातला की तर वायफाय घेतलं यांचं. वायफाय म्हणजे मोबाईलचं हॉटस्पॉट घेतलं आहे मी. 60ची तरी असं लई कमी आहे. कोई कम पीता है कि इसलिए वो सही बात है, सही बात है. डालूंगा. हाँ थोड़ा नॉर्मल बस. जी हाँ तो थैंक यू.
कहाँ से आए आप? मैं महाराष्ट्र से हूँ, पुणे से, पुणे से? साइकिल से आया हूँ। साइकिल में? हाँ जी, यात्रा कर रहा हूँ, भारत यात्रा पूरी। थँक्यू जी. तिथं भाऊन चहा घेतला आता मस्त मध्ये आणि इथं सजला की व्हिडिओ चालू आहे आपल्याला हॉटस्पॉट घेऊन. सायकल इथंच पुढे पार्क केली मी. माझी सायकल कुठं आहे? थोड़ा और नीचे हाँ दिख रहा है. डाल दो थोड़ा. हाँ जी डाल दीजिए. वैसे तो मेरे को चाय बहुत पसंद है. हाँ, ठंडा बहुत है ना इसलिए. कल रात में सोया था, मेरे को कल रात बहुत ज़्यादा ठंडी लगी जी. ठंडा बहुत है. यहाँ पे बहुत ज़्यादा ठंडा है. ठंडा है. क्या करें? बघा आपली खरी सांगितलं का नाही मग खूप जास्त मदत करतात. जिथं म्हातारी माणसाचं ना तिथं चहा प्यायला थांबायचं कधी पण. ट्रॅव्हलिंग वन ऑफ द बेस्ट जीज लाईफ मुवमेंट. हा मी पहिले लहानपणी तू आज चहा प्यायचो असा. मला म्हणलं का नाही सायकल आलो या तेव्हा त्यांना लगेच ही दिलो. व्हिडिओ 10% गेलाय. ते अजून चहा नाही केली. खूप भारी माणसं आहे तिकडली. काय काय भारी ती मेरा तेवढं चार्जिंग झाला. व्हिडिओ फक्त 45% फक्त व्हिडिओ गेला आहे माझा. अर्धा राहिला आहे. पुढं सिटी आहे ते सिटी जाऊन वायफाय मला घ्यायला लागेल कोणा तरी. माझं असं काम नाही होणार. नॉर्मल वायफायनं नॉर्मल हॉटस्पॉटनं माझा व्हिडिओ कधी जाणार नाही. पूर्ण 31 मिनिटाचा व्हिडिओ पूर्ण. अयो उन्हात लय बरं वाटतंय. हात इतकं गारठून बसतं असं वाटतं हात काकडून माझं लय बेकार थंड रे. लय थंड बेकार. मला काय नाही काय करायला लागणार. गारठा मारून टाकन मला नाही तर. भावानं थंड मारून टाकते काय बहुतेक. लय थंड आहे खतरनाक मध्ये. चला इथं बघू पुढं कुठं बसते वायफाय मला. 5 स्टार रिजॉर्टमध्ये आपण द्या. यहाँ पे आया हूँ. भाई से बोले कि भाई वाईफाई मिलेगा. वो बोले मिल जाएगा. तो इनसे वाईफाई लेते हैं अभी. मेरे को ब्लॉग अपलोड करना है. आधा तो हो गया मेरा लेकिन मेरा रिचार्ज ख़त्म हो गया और मेरा नेट भी नहीं काम कर रहा है यहाँ पे. तो सोचा यहाँ पे पूछ लो आपसे. तो भाई अभी यहाँ पे भाई जी ने दे दिया वाईफाई अपने को. अभी ब्लॉग अपलोड करता हूँ एंड थोड़ा काम करता हूँ एंड फिर मैं आगे निकलता हूँ. वाईट वाटतं जास्त. माझा ही चार्जर बंद पडला 33 वॅटचा मी घेतलेला. गेल्या 4 महिन्यापूर्वी घेतलेला. हे बंद पडला चार्जर. काय करावं काय समजा नाही. माझ्यापाशी जे सुपरफास्ट चार्जर आहे ती मुस्लिम भाऊन आपल्याला दिला होता ना ती चार्जर पण इथं ती बसत नाही चार्जर इथं कुठंच. असलं नाही त्याला. असलं होल नाही. काय कोणापाशी सोल्युशन आहे का हे असलं बसणारं म्हणजे ज्या बोर्डामध्ये त्याच्याबद्दल काही सॉकेट भेटतं आहे का सांगा मला. काय ते कमेंट करू. त्याला बघू मी काहीतरी ॲडजस्ट करू. मला चार्जर लागलं गेलं तर माझं लई वाटोळ होऊन बसं. करू काहीतरी. मोबाईल लावला चार्जिंगला व्हिडिओ लावला अपलोडला वायफाय घेऊन. वाव ती बघा भाऊ आपण तिकोंड आलो आहे. आपण तसं तिकोंड आलो आहे. आणि ही बघा काही डोंगर आहे काय दर्या. आणि ना आपण आता निघू. आपण झालं आपलं काम सगळं. आता आपण इथून निघूया. वायफायनं सगळं काहींचं काम करून टाकलं आपलं. हां चला सायकल इकडे बाहेर उभी जाऊ. थँक्यू सो मच. चला निघू. झालं सगळं काम एकदम परफेक्टमध्ये. इकडली मंदिरं इकडली झाडं इकडलं झेंड. रेल्वे यायला लागली. भावना रेल्वे यायला लागली हो. कार्यक्रम असते एक असते. बापरे. वाव सकाळीच गेली ती माझ्या पुढं. ती लई महागाची गाडी का. ही झाड आहे ना ही झाडं क्रिसमसच्या टायमिंगला होते. तुम्ही बघा पिक्चरमध्ये जेव्हा क्रिसमस असते ना त्या टायमिंगला घरात ती सँटा क्लॉस येतो ते गिफ्ट देऊन जातो. त्या टायमाला ती कशी झाड लावते ती तेव्हा ही झाडं ती अशी ते झाडं असते त्या. किती भारी दिसते झाडं. सगळ्या डोंगरात ती झाड आहे ती. वा 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 एक नंबर. हे ट्रॅव्हलिंग लई जरुरी आहे. ट्रॅव्हलिंग केल्यानं तुम्हाला का नाही तुमचं आयुष्य वाढतं असं माझं म्हणणं आहे. कारण की तुम्ही जर का हसला ना दिवसात 10 वेळा जरी हसला ना दिवसात तरी तुमचं आयुष्य 1 ते 1.5 वर्ष वाढतं. त्यामुळं ट्रॅव्हलिंग करण्याचे सुख भेटतं का नाही
त्यात जी मजा भेटते ती कुठंच भेटू शकत नाही. तर त्यामुळं ट्रॅव्हलिंग करा रे भावांनो. ट्रॅव्हलिंग करायला काय भावांनो पैसे लय लागत नाही. तर फक्त कसं आहे माहिती आहे का, थोडं आपलं बोलणं हे जर नीट असलं का नाही तर मग लय भारी होतं. त्यामुळं ट्रॅव्हलिंग करा. सरळ निघालो होतो पण नजर थोडी साईडला गेली आणि दिसलं हे दृश्य मला. इथं सगळं दृश्य दिसते पण हे कुत्री जास्त बोगते ते का नाही. तेव्हा थोडं वाईट वाटतं बरं का, कारण की मला कुत्री का बोगते ते भावांनो असं वाटतं मला. हे भंगाराला दिसतो अरे मी भावांनो सांगा रे. ये शाम मस्तानी मदहोश लिए जा मुझे दोस्त तेरा खींचे तेरी ओर लिए जा. हाँ भाई मैं पुणे. ला 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 ला. तिजीवर झाड दिसत नाही वेगळ्या कलरचं, ते फक्त सर्दीत येतं झाड. आणि मला बघायला मिळलं, मी नशीबवान माणूस म्हणायला लागेल थोडक्यात. आणि त्यापेक्षाहून भारी मला बघायला मिळलं ही नजारा. काय नजारा आहे, कसा आहे नजारा, क्या दिखता है, क्या मौसम है, वाह वाह बाबू वाह. तर आपण असला पोचलोय सोनोदा म्हणून हे गाव आहे. हे गावात पोचलोय आपण. गरम कपडे घ्यायचे बघतो. इथं मार्केट लय भारी इथं. इथलं मार्केट लय बघण्याजोगं असते बरं का. पैंट ले ली और एक टोपी ले ली और मोजे ले लिए वो आपके, क्योंकि बहुत ठंड लगती है ना भाई. पहाड़ों में जैसे ऊपर जाएंगे वैसे तो अभी बहुत हो गए. 300 इनको कर दिए. ये देखिए भाई आपकी वजह से तो सब हो रहा है यार. तो भाई बोल रही है अपनी वहाँ पे साइकिल और मैंने ये लिया ये कन्वर्टर यहाँ पे, क्योंकि ये जो है ना ये चार्जर है ना, ये भाई जी बोल रही है चार्जर यहाँ पे अपने इंडिया का नहीं है ना. ये चार्जर इंडिया का है, यूरोपियन कंट्री का है. जो कट होता है ना वो यूरोपियन कंट्री में यूज होता है. मतलब जो मैं आपको बताता हूँ, ये जो है ना पिन यहाँ पे बोर्ड में किसी भी नहीं बैठती. तो मैंने ना अभी ये ले लिया है और इसके सहारे अभी चलेगा. हाँ यहाँ पे भाई जी ने काफ़ी अनोखी चीज़ें रखी है. भाई जी वो कैमरा सबसे पुराना वही है ना, बीच वाला. हाँ बीच वाला सबसे पुराना है. यहाँ पर भी देखो, यहाँ पर भी देखो. ये मेरे को काफ़ी इंटरेस्टिंग लगा. ये मैंने मूवी में देखा है क्या कहीं. तो बहुत पुराने पुराने एंटिक पीस रखे भाई जी. एंड नोकिया के फ़ोन भी देख लो, एकदम पुराने ज़माने वाले. वो कैसेट है क्या वहाँ पे. हाँ वो भी. अरे वाह भाई बहुत पुराना सामान रखते. आता बघतो इथं सायकल 2 स्पोक तुटले तर. एक लय मोठा कुठं नाही माझ्यासाठी. सायकल स्पोक तुटलं म्हणजे लय मोठा कुठं नाही. सायकली वजन लय झाले माझ्या. काय करावं आणि काय नाही काय समजत नाही. आता आपण तिकुंड इकडे वर आलो सायकल घेऊन. इथं जर बघितलं ना इकडे बघा, हे बुद्धिस्ट साईबाबांनो. आणि मी तुम्हाला दाखवण्यासाठी आलो आहे आणि मला पण बघायची खूप जास्त इच्छा आहे. चला हे बघू काय ते. विजय स्तूपा, महापरिवन स्तूपा, संत पुराण स्तूपा. बघा ही वाव, ही बघा भावांनो स्तूपा. ही बघा मूर्ती इथल्या देवाची. अरे भाऊन आपण सोनादा ह्या गावामध्ये हिचं बघितलं तर भाऊनो जी ती मूर्ती का नाही गुरु रिंपोस्ते म्हणून ते देव आहे तिथलं. ती त्यांची मूर्ती बघा, गुरु रिंपोस्ते. ही बघा असं काहीतरी. आता असंच ह्याला असं येडा हाणून आपण येऊ बघू. ही सगळं जेवढं दिसतं ना ते सगळं मंत्र आहेत भावांनो. आणि ही बघा बघा असं काहीतरी आहे. वर पण आहे भरपूर. ही बघा मी तुम्हाला दाखवतोय पूर्णपणे. देव आहे तिकडे, वेगळे देव आहे तिकडं. आणि सध्या काशी सिटी आहे. आणि चला आता वर मंदिरापाशी जाऊन वर बघू. चला आता कसं आहे ते बघा स्टॅच्यू. आणि हे दिसतं ना, हे सगळं मंत्र येतं बघून. हे मंत्र आणि हे माझ्या गळ्यामध्ये येतं ना, ही मी त्यामुळेच घालतो. बऱ्याच माणसांना याचं मिनिंग माहीत नाही काय. ते बघून हे आहेत ना,
हे माझ्या गळ्यातलं हे सगळं मंत्र आहे ह्याच्यावर लिहिलेलं, जेणेकरून नजर लागणं म्हणजे शुभकाम ही म्हणजे ह्याचा थोडाफार माझा विश्वास आहे. तर आणि इकडनं भागात ना मूग लोक अशी जास्त राहते ती, जशी ही बघा आता हे ना ही मूग आहे, ही मोंक माणूस आहे. तर ह्यांच्यासाठी ही मोनेस्ट्री आहे, ही एक मोनेस्ट्री भावना. आपण असं एखादा मोनेस्ट्रीमध्ये आलेलो या. स्तूपा ह्याला म्हणते ती, स्तूपा ह्याला म्हणतेच मोनेस्ट्री. आणि दोन हे ते एक आहे आणि ह्याच्यावर एक आहे अजून मंदिर आहे. आणि ह्याला भावना ह्याला भिंगवायचं असतं. ह्याला भिंगवलं का नाही ह्यात मंत्र आहेत भावनलंय ह्यात ना, हे काय असं भिंगवायचं असतं. का सगळी कोंड असते बाई, हे बघा. हां हे आहे ना, ह्याच्यात 1,00,000 मंत्र असते भाऊ ना, पूर्ण 1,00,000 मंत्र. हे आहे का हे भिंगवलं, हे पूर्ण ह्यातमध्ये 1,00,000 मंत्र असतात. 1,00,000 मंत्र आपण भिंगवलेत. ह्याचा अर्थ असा असतो या, हे मला लदाखमध्ये होतो ना, मला ही आवाज कळलं होतं. हो काहीतरी युनिक गोष्ट आहे बघायला. ही आहे भावांनो, ही आहे ना, ह्यात पूर्ण 1,00,000 मंत्र असतात या ह्यातमध्ये. तर भावांनो ह्यातमध्ये ना पूर्ण 1,00,000 मंत्र असतात. ह्याला मी पूर्ण 1,00,000 मंत्र लिहायचा प्रयत्न करतो. ही असं जर ही असं इकडे हे बघा. ओके पूर्णच्या पूर्ण ह्यामध्ये पूर्ण 1,00,000 मंत्र असतात. आणि मी पूर्णच्या पूर्ण 1,00,000 मंत्र भिंगवलेत या. जे काय आपली इच्छा असते, काय मनोकामना असते ती पूर्ण होती ह्याला भिंगवलं म्हणते ती. बघू आता बघा, आता या वाजत राहता असं उशीरपर्यंत. ती सगळ्या मूर्ती त्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेगळे देव इथं. आणि ही पूर्णच्या पूर्ण एक मोनेस्ट्री आहे. जिथे येते ती इथं जी बुद्धिस्ट माणसं असते ना, बुद्धिस्ट मास्टर ते येऊन जप करते. ती असं आहे काहीतरी, इतकी माहिती मला नाही, पण जेवढी मला माहिती मी तेवढी तुम्हाला सांगतो. आता वर जाऊ आपण त्याला. ही बघा ही तर किती मोठं आहे. हे पूर्ण आहे ते 1,00,000 मंत्र आहेत बाबांना, लय मोठं आहे. इथं जेवणा सगळ्यात मोठाच बघितलं. ही लय गोल गोल भिंगते. ह्याला भिंगवायला पण लई ताकद लागते. ह्याला बिरिंग असते खालीवर असं काहीतरी. आणि ही ती स्तूपा तुम्हाला म्हणलं तुम्ही खालनं दाखवलेलं, ती वेगळं. भावांना आपल्या सायकलचं तुटले ते स्पूक राडात होऊन बसला आहे. वाही एक इथे एक तुटला आहे आणि हे वाही एक तुटला आहे. 2 स्पूक तुटले तर लेटे भयानक टेन्शन आले. काय करावं काय नाही समजा नाही. लई सायकल लोड झाला या. ह्याच्यातनं काही ना काही सोल्युशन मला काढायला लागेल, नाही तर राडा होऊन बसेल माझा. देवा वगैरे काहीतरी कर. मग तिथे जेवायलाच नाही म्हणते. मग काय पानगडे काय कळलं नाही मला. तर भूक तर इतकी भयंकर लागली या. काल रात्री नुसती मॅगी खाऊन झोपली. सकाळी नुसतं थोडा नाश्ता केला, अजून काय नाही. बघू पुढं काय का ते. इथं आतमध्ये आता जेवण करतो. लई भूक लागली मला. 160 म्हणत होती, 120वर डन करून टाकलं. पैसे कमी करणं थोडं वाईट वाटत मला पण आपली म्हणजे बजेट नसले आपला गप लागतं बसायला, त्यामुळं घेतलं आता. बाकी काय नाही. फोन चार्जिंग लावला येतो मस्त मध्ये. फोन चार्जिंग होतो या. जेवण येतं, जेवण करू. लई भूक लागली भयंकर. और भाई मैं अभी यहाँ पे खाना खा रहा हूँ और ये भाई सोच में पड़ गया कि भाई ये अकेला आदमी इतना खाना कैसे खा रहा है. सही बात है ना ये, क्योंकि जितना खाना मैं खाता हूँ ना, यहाँ के लोगों को लगता है कि भाई इतना खाना खा रहा है, लेकिन हमारे महाराष्ट्र में ना 10 आदमी के बराबर 2 लोग खाना खाता है हमारे यहाँ पे. एंड जो काम मैं कर रहा हूँ ना उसमें तो मेरे को बहुत खाना लगता है. तो मेरे लिए नॉर्मल खाना है, मतलब नॉर्मल है मेरे लिए. अगर अभी मैं खा लूँगा ना
अभी इस पे मैं अभी कल शाम को ही खाऊंगा, नहीं तो मैं बीच में सिर्फ नाश्ता ही करता हूँ, मोमोज खाता हूँ, ज़्यादा खाना नहीं खाता मैं। तो भाई सोचने पड़े भाई ये कैसे इतना करना अकेले कर रहा है। अरे मेरे ख्याल से तीसरी चौथी बार हो गया मैंने खाना लिया और बहन जी तो हंसी रही है। चलो भाई खाना खाता मस्त जेवण बिवण झालं, फुल दाबून खाल्ले आता चला निघूया। ये दूसरा टूटा, एक टूटता तो ठीक होता लेकिन दूसरा भी टूट गया, तो मेरे लिए बहुत समस्या की बात हो गई। अभी देखता हूँ डार्जिलिंग यहाँ से 15 किलोमीटर दूर है, अगर 15 किलोमीटर के अंदर मेरे को कोई दुकान दिखता है तो मैं इसको जल्दी से ठीक करवा के लूँगा, नहीं तो इसके ऊपर वजन ज़्यादा है, फिर दूसरा वाले और टूटेंगे, तो फिर साइकिल मेरे को लोड करके फिर दुकान में कहीं पे वर्कशॉप में ले जानी पड़ेगी। तो अभी दुकान देखते एंड फिर इसको ठीक करते। तो चलो निकलता हूँ, फिर मिलेंगे। मला लय हसाय आलतं, आतमध्ये खोटं बोलत नाही, मला लय हसाय आलतं। मी इतकं जेवण केलं, ह्यांच्या तर जेवढे 4 माणसं जेवढं जेवण करते ना तेवढं मी एकट्यानं खाल्लं। ती पोरगा साईडला बसून हसायचा, मला लय हसायचं, मी गप्प बसलेलं, लय खाल्लं। चला लय का नाही पण ऊन माहित नाही बरं का, गरम पण लागत नाही, लई झळकतही लयचं पर ऊन, नाच नाही करता उन्हाचा। ऊन जी चमकतंय का नाही असं तोंडावर नाही सांगण्याजोगंच, खतरनाक लय। 4 बज गए और टेंट लगाने के लिए जगह देखनी पड़ेगी, अभी 5 बजे के आसपास अंधेरा पड़ जाएगा, रुकने का बंदोबस्त देखना पड़ेगा यार। अभी जगह तो बहुत मस्त मस्त है लेकिन रुकने के लिए परमिशन देनी चाहिए बस किसी ने अपने को। देखते हैं अभी से टूटना स्टार्ट कर देंगे, कल रात मेरी बहुत बेकार हालत हुई थी। ऊन चमकते रे डोळ्यावर, ही बघा काय प्रकाश पडलाय, एकदम डेंजर। आंखों पर ओम देवा देवा, ओम देवा देवा नमः, ओम नमः ओम। महसूस तुझको मैंने किया, सायकल मध्ये आवाज आला कटा कटा, झाला घोटाळा घोटाळा माझ्या ह्या सायकलचा, सायकलचं दुकान नाही हित गाण्या, वजन कमी कर तुला ढिरी लय सुटली। अरे काय व्ह्यू आहे ही भावांनो, अरे कसला व्ह्यू म्हणायचं, अरे जन्नत मध्ये आलोय मी, हर हर महादेव। वाव ठेवण्यासाठी जागा बघायची। ये आपका घर है? वो नहीं, वो मैं मुंबई से आया हूँ साइकिल से, मेरे को रात में टेंट लगाने के लिए थोड़ी जगह चाहिए थी, तो मेरे को यहाँ पे ज़रा थोड़ा अच्छा देखा व्यू, तो एक बार पूछ लो। मेरे यहाँ पे तो बहुत ठंडा होता था रात में। वैसे जो मेरा टेंट है उसमें ठंडी नहीं लगती और मेरा सब सामान है। ठीक है वो बोल रही नहीं होगा। अरे यार लोकेशन नाही तरी पण नाही। तर भावांनो मी अशा ह्या गावात आलोय, सध्या दार्जिलिंगपासून बरोबर 9 किलोमीटर पाठीमागे आहे मी, थांबायला ठिकाण हुडकतो शोध लगा। एक्चुअली मैं मुंबई से आया हूँ साइकिल से, मेरे को रात में रुकने के लिए एक टेंट लगाने के लिए थोड़ी जगह मिल सकती है यहाँ कहीं पे? स्टेशन में तो अलाउड नहीं करेगा सर। अच्छा यहाँ पे साइकिल की दुकान कहाँ पे होगी? हाँ सायकल की दुकान है ना यहाँ पे कोई एक? इथं सायकलचं दुकान तर मला भेटलं आहे बघा, इथं सायकल दुकान आहे इथं भावांनो, पण इथं रेल्वे स्टेशन आहे। मेन गोष्ट म्हणजे थांबायचं कुठं आता, एवढे एकच दुकान आहे पूर्ण इथंच। दार्जिलिंगमध्ये काय माहिती आहे का नाही, पुढं जाणं पण योग्य आहे का नाही कोणास ठाऊक, मला थांबायला जागा नाही अजून, बघू काहीतरी करू। ह्या टायमिंगला गडबड करून जमणार नाही अजिबात, ह्या टायमिंगला जी काय करायचं व्यवस्थित शांत डोक्याने इतर करत असल्या टायमिंगला गोठाळा बी झाला आहे, थांबायची जागा नाही, थंडी तर लय भयंकर, कॅमेरा पूर्ण गार पडला आहे, ह्या टायमिंगला शांतपणे विचार घेतो मी, बघतो काय होतं ते। रेल्वे आली, रेल्वे
तो भाई अभी रास्ते की साइड जा रहा था और ये कौन सा गाँव है? धूम। घूम आज था लग धूम मध्ये आहे मी और यहाँ पे रुकने के लिए मेरे को भाई कहीं पे जगह नहीं मिल रही थी, तो मैं यहाँ से भी गुजर रहा था और यहाँ पे साइकिल है अपनी। भाई जी यहाँ पे आए थे, भाई जी को बोला यार मेरे को प्लीज़ रहने के लिए जगह दीजिए क्योंकि ठंड बहुत है, मैं कहाँ पे रुकूंगा आगे। तो भाई जी बोले कोई बात नहीं, आप रहो यहाँ पे। एंड भाई जी धन्यवाद सही में। लगता है इनको बहुत जोर की लगी है। चलो भाई कोई बात नहीं, अब यहाँ पे अपना टेंट लगाते हैं मस्त में और रुक जाते हैं। थांबलो मी इथं मस्तमध्ये टायगर हिल इकडे वरच आहे मी। टायगर हिलची परमिशन काढतो। टायगर हिल म्हणजे एक मोठा पर्वत आहे, तिथनं बरं पाय म्हणते ती माणसं। बघू काय खरं आहे काय खोटं आहे ते, असलं तर जाऊ उद्या ज्याला सायकलचं काम करून घ्यायचं आपल्याला काय बी करून। 2 स्पोक तुटले आहे भावांनो, त्यामुळे मला लई भयंकर टेन्शन आलं आहे, कारण की स्पोक जर नाही टाकलं तर हाही बी तुटून जातील। त्यामुळे आता बघू काय ना काय करायला लागणार आपल्याला उद्या ज्याला। बघू काहीतरी करू आता, थंड लई वाजते आहे। अजून काही जेवणाचं पत्ते नाही काय नाही मग जेवण केलं 3 वाजता, त्यामुळे आता काही जेवण करणार नाही, डायरेक्ट झोपी जाणार नाही। तर भाऊनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटतो पुढल्या व्हिडिओमध्ये, पण टाटा बाय बाय, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।